करिए कुछ करिए नस नस मेरी बोले हाय कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए चक दे हो चक दे इंडिया चक दे हो चक दे इंडिया चक दे हो चक दे इंडिया चक दे हो चक दे इंडिया। मित्रांनो नमस्कार, मी किरण तांबट, व्यावसायिक छायाचित्रकार, नाशिक. मित्रांनो मी आलोय आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर. मी गेल्या अनेक वर्षापासून इथे स्विमिंगसाठी येतोय आणि ही जे मुलं आता स्विमिंग करतायत त्यांना जवळून बघतोय. मित्रांनो ही काही नॉर्मल मुले नाही आहेत, ही आहेत ऑटिझम, म्हणजे आपण त्यांना मराठीत म्हणू शकतो सोमग्न मुले. मित्रांनो आपण नेहमी म्हणतो की देव एक गोष्ट कमी देतो तर दुसरी गोष्ट ही त्याच्या नेहमी दुप्पट देत असतो. आणि नेमकी ह्या मुलांना जरी ही मुलं सोमग्न असली तरी यांना देवाने दुसरी गोष्ट जी म्हणतो आपण की यांना अत्यंत मोठी अशी इच्छाशक्ती दिलेली आहे असं मला यांच्याकडे बघून जाणवतं. कारण की एवढ्या थंड आणि जवळपास 16 फूट खोल पाण्यात ही मुलं आज लीलया स्विमिंग करतायत, हे विशेष. पण हे फक्त लीलया स्विमिंग करताना दिसत आहेत, पण त्याच्या मागे त्यांच्या पालकांची, ज्यांनी यांना स्विमिंग टँकपर्यंत आणले, त्या मुलांना स्विमिंग शिकवणे, स्विमिंग करून त्यांच्याकडनं घेणे, त्याच्यासाठी स्विमिंग टँकच्या व्यवस्थापिका सौ शिल्पा सुभेदार पागे मॅडम, अनिल निगळ सर आणि त्यांचे सगळे सहकारी यांची मेहनत खूप मोठी आहे. गेल्या 3 वर्षापासून हे लोक या मुलांवर एवढी मेहनत घेत आहेत की आत्ताच काही दिवसापूर्वी एका राज्यस्तरीय स्पर्धेत या मुलांनी, नाशिकच्या या मुलांनी चमक दाखवलेली आहे. या मुलांच्या आयुष्यात स्विमिंग केल्यामुळे किती फरक पडलाय हे यांच्या पालकांच्या तोंडून आपण पुढे ऐकूया. चला तर बघूया या मुलांची मेहनत, इच्छाशक्ती आणि पालकांचा पाठिंबा. नमस्कार, मी अनिल पोपटराव निगळ, सावरकर जलतरण तलाव इथे स्विमिंग कोच आहे आणि जीवरक्षक बी आहे. 4 वर्षापासून हे ऑटिझम मुलांना मी स्विमिंग शिकवत आहे. असेच मुलं मी नाशिक रोड येथे बी शिकवलेले. सर्व मुलांनी किंवा पालकांनी अशा मुलांना स्विमिंगला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पूलवर, नाशिक महापालिकेचे 5 पूल आहे त्या ठिकाणी न्यायला पाहिजे. आणि अशा मुलांना स्विमिंगमुळे बराच फरक पडलेला आहे. त्यांना बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये आणि त्यांची ॲक्टिव्हिटीज खूप वाढलेली आहे. त्यामुळे त्यांना स्विमिंग हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांनी स्विमिंग हे नॉर्मल मुलांनी सुद्धा केलं पाहिजे. घरी कोणीही न राहता, मोबाईल न बघता आपल्या स्विमिंग आणि कुठले ॲक्टिव्हिटीज ही चालू ठेवा. धन्यवाद. माझं नाव मंगला राजपूत आहे. माझा नातू आहे, त्याचं नाव विराज राजपूत आहे. माझ्या म्हणजे नातूला ऑटिझम येतो, पण जसं मी स्विमिंगला आणलं तेव्हापासून त्याचं म्हणजे हायपरपणा खूप होता त्याचा, आणि त्याच्यामुळे हायपरपणा खूप कमी झाला. आणि जे ते बोलत तर अजिबात नव्हता, पण याच्यामुळे बोलणं पण त्याला आता खूप बोलता यायला लागलं आहे. आणि जे सर आहेत आमच्या मुलांना शिकवण्यासाठी, त्यांची सगळ्यात जास्त मेहनत आहे.
माझं नाव पूजा देशमुख आहे. माझ्या मुलीचं नाव प्रज्ञा देशमुख आहे. ती गेल्या 2 वर्षापासून इथे स्विमिंगला येत आहे. ती तिला ऑटिझम आहे. तर निगळ सर हे तिची प्रॅक्टिस करून घेतात. ती आत्ताच राज्यस्तरीय खेळून आलेली आहे. तर सरांकडनं खूप छान मेहनत करून घेतात सर मुलांकडनं. तर ते मुलंही छान रिस्पॉन्स करतात आणि मुलांचं यामध्ये स्विमिंगमुळे खूप प्रगती झालेली आहे. स्विमिंगमुळे कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, हायपर ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे आणि बोलण्यालाही प्रवृत्त होतात मुलं त्याच्यामुळे आणि त्यांच्या एक बॉडीला चालना मिळते त्यांच्यामुळे. तर स्विमिंग हे सगळ्यांनी केलं पाहिजे. नमस्कार, माझं नाव कीर्ती राजेंद्र भागवत. माझ्या मुलाचं नाव स्वरित राजेंद्र भागवत. स्विमिंग लावून मला जवळ 2 वर्ष झाले आहेत. इथे स्विमिंग आल्यापासून त्याच्यामध्ये बॉडीमध्ये फरक पडला आहे. त्यानंतर त्याची समज वाढली आहे, हायपर ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे आणि आता मुलांची जवळ आमची मुलं स्टेट लेवलला खेळून आलेले आहे मालवणला जाऊन. आणि इथे जे सर लोक आहे सर्व ते मुलांची खूप चांगल्या पद्धतीने स्विमिंग करून घेतात. आणि विशेष सांगायचं तर निगळ सर जे आहे ते आमच्या मुलांकडनं प्रॅक्टिस करून घेतात. रोज तेही पाण्यात होतात आणि मुलांकडनंही स्विमिंगची प्रॅक्टिस करून घेतात. मी शिल्पा प्रदीप सुभेदार पागे, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव नाशिक महानगरपालिकेच्या या जलतरण तलावावर अतिरिक्त व्यवस्थापक जलनिर्देशक म्हणून काम करते. आमच्या इथे जवळजवळ 20 ते 25 मुलं ही स्वमग्न म्हणजेच ऑटिझम किंवा काही असे थोडेसे प्रॉब्लेम असलेले असतात. तर हे जवळजवळ गेल्या 3 वर्षांपासून इथे येत आहेत आणि जेव्हापासून जे मुलं यायला लागले तेव्हापासून त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि त्यांचा एकंदरीत वागणं बोलणं याच्यात खूप पॉझिटिव्ह अप्रोच मिळायला लागलेला आहे. आणि आमचे जे इथे सर लोक आहेत, निगळ सर, पाटील सर, दशरथ सर, नंतर गिरीश चव्हाण सर, आशुतोष सर, रामा सर, हे सगळेजण मिळून या मुलांना इथे प्रशिक्षण देतात. एवढ्या थंड पाण्यामध्ये सुद्धा हे मुलं वर्षभर नियमित पाण्यात पोहण्याचा सराव करतात. तर या मुलांना जसं त्याचा फायदा झाला आहे, आता 7 मुलं आमचे सागरी जलतरण स्पर्धेला जाऊन आले. तर तिथे सुद्धा त्यांनी खूप छान त्यांचा परफॉर्मन्स दिला. तर माझं एवढंच म्हणणं आहे की बुवा आपल्या नाशिकमध्ये जलतरण तलाव उपलब्ध आहेत. तर आपले जे मुलं जे असतात, इतर मुलं सगळे, तर त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पालकांनी वळवलं पाहिजे. हल्ली मोबाईलचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, मुलांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी होत आहेत. तर जलतरण तलावावर येऊन पोहण्याचा सराव करणं किंवा पोहण्याची कला शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर तरी नाशिककरांनी याचा जास्तीत जास्त उपभोग घ्यावा.